नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. सकाळी सकाळी बघा मस्त देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज जेवणामध्ये सकाळच्या कांदा बटाट्याची भाजी आणि भाकर बनवली होती, कारण शंभूला देखील सुट्टी होती आणि आहोंला देखील सुट्टी होती. तर म्हटले कांदा बटाट्याची भाजी शंभूला खूप आवडती, तर मग बनवली होती. त्यानंतर मला आज पनीर बनवायचं होतं, कारण शंभूचं चालू होतं का मम्मी हॉटेलला चला. तर म्हटलं हॉटेलला गेल्यापेक्षा आपण घरीच तुला पनीर खायचं आहे तर घरीच बनवू. तर इथं मी हे म्हशीचं दूध घेतलं होतं, ते चांगलं तापवून घेतलं आणि त्यामध्ये बघा एक मोठा जो लिंबू आहे त्याचा रस असा पिळून घेतला होता. पिळून घेतला त्यानंतर थोडंसं गॅस चालू ठेवायचा आणि चमच्याने हलवायचं. ते बरोबर असं पाणी सुटतं बघा. अशा पद्धतीने पनीर तयार झालं होतं. म्हणजे सॉरी, ते जे आहे दूध ते फुटलं होतं. ते आता आपल्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन ते पाणी व्यवस्थित गाळून घ्यायचं. त्यावर थोडंसं थंड पाणी धुवून, म्हणजे थंड पाणी आपण त्याच्यात लिंबू पिळलं आहे ना, तर त्याचा आंबटपणा जाण्यासाठी असे थंड पाण्याने धुवून घ्यायचं. आणि आता हे जे आहे ते आता बांधून घेते मी, कारण आमच्याकडे काय पनीरचं जे भांडं वगैरे असतं बघा, पनीरचा साचा असतो बनवायचं, ते काही नाही आहे. तर इथे मी या कपड्यामध्येच कॉटनच्या बनवणार आहे. ते व्यवस्थित असं कडक पिळून घ्यायचं ते, हे बघा. आणि आता गाठण बांधून आपल्याला अशी ठेवायचं आहे ते आता. तर इथे मी याला गाठण बांधून असं जाळीमध्ये ठेवायचं. वरतून आहे ना काहीतरी जड ओझं त्यावर ठेवायचं, म्हणजे एकदम असं पाणी निथरून जाईल. त्यानंतर दुपारच्या वेळी कामं वगैरे सर्व आवरली होती, तर इथे मी एक ब्लाऊज शिवायला घेतलं होतं. आता हे कस्टमरचाच ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज आहे. आणि बाहेर बघा, बाहेर आता 2-3 म्हणजे कालपासनं थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे. सारखं असं भुरभुर येते, जास्त तर काही नाही, पण मग चालू झाला आहे. त्यानंतर ब्लाऊज देखील शिवणं झालं होतं, माझं कंप्लीट झालं होतं. तर हे बघा अस्तरचं ब्लाऊज आहे आणि हे देखील प्रिया मॅमच्या मेथडनुसारच शिवलेलं आहे. खूप छान ब्लाऊज बसतं हे, म्हणजे काखेत वगैरे फुगा वगैरे काही येत नाही, शोल्डर देखील उतरती नाही. तर हे बघा, तर हे पूर्ण ब्लाऊज मी कंप्लीट करून घेतलं होतं. मला बाकीचे देखील कामं आवरायची होती. तर म्हटलं आज जेवढं होईल तेवढं एक ब्लाऊज तरी शिवतं. आज एकच ब्लाऊज शिवणं झालं. त्यानंतर शंभूला क्लासला जायचं होतं, तर तो क्लासला गेला. तर हे बघा, आता पाऊस थोडासा कमी झाला होता, तर मग तो क्लासला गेला आणि संध्याकाळच्या वेळेस मला आज मग आता सकाळी जे पनीर बनवलं होतं त्याची भाजी बनवायची होती. तर इथं मग मी लवकरच तयारीला लागली होती, कारण त्याला सांगितलं होतं की पनीरची भाजी बनवायची. मग त्याला कसं लगेचच कधी बनवशील, लागली मला भूक, कधी बनवशील. मग मी लवकरच बनवायला घेतली होती, कारण त्याचं चालू होतं इथं. तर मग इथे मी आता कांदा टोमॅटो वगैरे घेतले होते. कांदा बारीक चिरून घेतला होता आणि यामध्ये ना थोडंसं काजू देखील टाकायचे होते. तर काजू मी इथं भिजत टाकलेले होते. आता तेल तापायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये जिरे मोहरी वगैरे टाकून घेत होती फोडणीला. तर बघा, आपण हॉटेलला गेलो आणि हॉटेलला जरी याची भाजी खाल्ली तरी त्या टेस्टमध्ये आणि घरच्या टेस्टमध्ये खूप फरक पडतो. आणि सध्या तर एवढं आहे हे चालू आहे का पनीरमध्ये एवढी भेसळ, म्हणजे पनीरमध्येच नाही तर बहुतेक याच्यामध्ये बघा प्लॅस्टिकचे तांदूळ, त्यानंतर प्लॅस्टिकची अंडी, असं म्हणजे भरपूर असं काही काही ऐकायला भेटतं व्हिडिओमध्ये. त्यामुळे आपण घरीच तयार करून घरीच खाल्लेलं बरं, कारण आता सध्या कुठं काय भेसळ आहे ते सांगता येत नाही. त्यामुळे आपण घरी उलट कमी पैशामध्ये आपलं देखील होऊन जातं. तर इथं बघा मला आता दही लावायचं होतं, तर इथं मी थोडंसं दूध जे आहे ते कोमट करून घेतलं होतं आणि आता ते लावून घेत होती. मडक्यातच लावत होती, कारण मडक्यात छान विरघळतं दही. आता इथं बघा, आता माझ्याकडे जड वस्तू नव्हती, तर मी हा तांदळाचा डब्बा यावर त्या पनीरच्या ह्याच्यावर ठेवला होता. हे बघा अशी आता चकती आपली तयार झाली होती. तर तुम्हाला मी इथे खोलून दाखवते. या अगोदर पण मी बनवलेलं आहे. म्हशीचे जे दूध असतं ना त्याच्यापासूनच पनीर जास्त म्हणजे चांगलं येतं. गाईचं पण येतं, पण म्हशीच्या याचं
छान येतं. तर इथं बघा किती छान मस्त अशी चकती आपली तयार झाली. आता मी म्हणते का मी कापते, तर ह्यांचं चाललं होतं का नाही मी कापतो. मग मी मस्त स्लाईस करतो. तर मग तेच कापत होते इथं बघा. कापताना देखील तुम्हाला टेक्स्चर समजत असेल कुठेही लूज वगैरे असं म्हणजे ते असं सोडत नव्हतं. एकदम कडक वडी आपली छान तयार झाली होती. जशी आपण हॉटेलमध्ये ज्या असतं ना पीस तसं. आणि घरचं कधी पण चांगलं असतं. कारण ते आपण आपल्या नजरेखाली बनवलेलं असतं. तसं हॉटेलचं कोणती गोष्ट आपल्या नजरेखाली आपल्या नजरेच्या आड असते. त्यामुळे कसं आहे, काय आपल्याला देखील माहीत नसतं. सध्या आपली सेहत महत्त्वाची मला तरी असं वाटतं. तरी इथं बघा आता तिकडं माझा स्वयंपाक चालू होता, तर याचं इकडं टीव्ही पण चालू आणि इकडे टीव्ही सोडून हे असे प्रकार खेळायचे चालू असतात आमचे. काही पण वस्तू भेटली ना, तरी असे उड्या मारायची कामं त्याची चालू असतात. म्हणजे त्याला हे शांत असं अजिबात बसवत नाही. काहीतरी उचापती करायच्या. आता सुट्टी होती आज, तर मग चालू होतं त्याचं मस्त. आता इकडं मी हे पनीर देखील बघा थोडंसं तूप टाकून त्यामध्ये असं थोडंसं म्हणजे ब्राऊन होईपर्यंत भाजून घेत होती. हे बघा आता अजिबात ते सुटत देखील नव्हतं. एकदम मस्त म्हणजे वडी तयार झाली होती आपली. हे बघा आता मी थोडंसं भाजून घेतल्यानंतर आणि खूप छान लागतं चवीला पण. तर इथं 5-6 काजू देखील घेतले होते कारण त्यामध्ये थोडेसे काजू पण टाकू म्हटले. त्यानंतर ग्रेव्ही वगैरे मस्त बनवून घेतली. ते किती छान झाली होती बघा. आणि आपण हीच जर भाजी हॉटेलला घेतली तर म्हणजे याच्यापेक्षाही कमी भेटती आणि 200 ते 250 पर्यंत आपल्याला हंडी भेटत असती. तर 200 ते 250 पेक्षा तेवढ्यात आपलं घरी होऊन जातं. तर ते म्हणजे आता बाजूला मी इथं थोडंसं कोशिंबीर पण बनवली होती. कांदा, टोमॅटो आणि एक हिरवी मिरची आणि आपली काकडी टाकून त्यामध्ये दही जे आहे ते असं फेटून घ्यायचं ताकासारखं आणि ते त्यामध्ये टाकायचं. मस्त लागते कोशिंबीर पण. ती इथे मी ती बनवून घेतली होती. त्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे पण टाकायचं म्हणजे छान लागते. आता ही बनवून थोड्या वेळ म्हणजे जास्त वेळ नाही 5 ते 6 मिनटं फ्रीजला लावून ठेवायची. म्हणजे फ्रीजला लावून ठेवली ना थोडंसं तिचा जो आता दह्याचा जो घट्टपणा आहे तो पाणी सोडायला मदत होती त्या फ्रीजमध्ये. तर इथे मी आता फ्रीजला जी आहे ती 5-10 मिनटं ठेवून दिली. तोपर्यंत म्हटले बाकीचा स्वयंपाक झाला होता. माझ्या पोळ्या वगैरे पण झाल्या होत्या. तर मग पुढे लगेचच वाढून घेतलं. भाजी बघा किती छान तयार झाली होती. लगेचच जेवायला बसलो. जेवण झालं. आता 2-3 दिवसापासून जे ब्लाउजं शिवले ते त्यांचे काहींच्या हुका लावायच्या, काहींचे बटणं लावायचे, तर ते तसेच होते. तर मग ते घेतलं लावायला. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.